वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी शरीराचा उष्मांक म्हणजे मेटाबॉलिक रेट वाढवणं खूप गरजेचं आहे. हे मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी प्रत्येकजण विविध पद्धतीने धडपडताना तुम्ही नक्कीच पाहत असाल. पण आज आम्ही तुमच्यासाठी असे काही एक्सरसाइजेस घेऊन आलो आहे ज्याच्या माध्यमातून हे मेटाबॉलिझम आणखीन ॲक्टिव्ह होईल आणि साहजिकच तुम्हाला वजन कमी करण्यासाठी त्याची मदत होईल. हाय फ्रेंड्स, मी शीतल ओक तुमचं गेट सेट गोमध्ये स्वागत करते. मला आजकाल जुने कपडे येत नाही किंवा जर मी कपडे घ्यायला गेले तर मी लार्ज किंवा मीडियममध्ये येत होते, मला डबल एक्सेल लागायला लागलं आहे किंवा मला डबल एक्सेल किंवा एक्सेल लागायला लागलं आहे. हे का, हे सगळे चेंजेस का होतात आहे? मला भूक कमी लागायला लागली आहे, मला थकवा जास्त जाणवतो आहे, जुने कपडे अजिबात येत नाही आहेत, माझं भूक एकदम कमी झाली आहे, एनर्जी लेवल लो होती आहे, माझं वजन वाढतं आहे. या सगळे फॅक्टर्स किंवा या सगळ्या गोष्टी जर तुमच्यामध्ये होत असतील तर डेफिनेटली हळूहळू तुम्ही तिशीकडे येत आहे. आणि आपण म्हटलं की अरे तिशी माझी तिशी आली, सो फाईन, आता या सगळ्या गोष्टी होणार. पण या जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या तिशीमध्ये होतात त्याच्याबरोबरीने तुमचे पुढचे प्रॉब्लेम सुरू होतातच की तुमचं मेटाबॉलिझम, तुमचं हळूहळू जे तुमची कॅलरी बर्न करण्याची क्षमता आहे ती हळूहळू स्लो होते आणि त्याच्याचमुळे तुमचं वेट वाढणं, वॉटर रिटेन्शन होणं, जुने कपडे न येणं, डबल एक्सेलचे कपडे लागणं, या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डेफिनेटली कंट्रोल करू शकता छान वर्कआउटनी, छान फिजिकल ॲक्टिव्हिटीनी. हो, मी फिजिकल ॲक्टिव्हिटी याच्याकरता म्हणेल किंवा कारण बऱ्याच लोकांना एक्सरसाइज करायचा खूप कंटाळा येतो की काय मी रोज एक्सरसाइज करू. पण असं काही नाही आहे की तुम्हाला रोज जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. जर फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही छान ठेवली, तुम्ही जर नॉर्मल ॲक्टिव्ह राहिला, जस्ट अर्धा तास वॉकला गेला किंवा वॉक करून आल्यावर ज्या मी एक्सरसाइज तुम्हाला सिम्पल एक्सरसाइज दाखवते आहे त्या जर तुम्ही केल्या तर डेफिनेटली तुमचं मेटाबॉलिझम छान होईल. आणि मग तिशी काय, तुम्ही तिशीला विसरून जाल. सो तिशी कशाला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण कारणं देतो किंवा एक्सक्यूज देतो तुमचं वजन वाढण्याकरता किंवा थकवा येण्याकरता. पण आपल्याला थकवा जरी कशाला पाहिजे किंवा वजन जास्त तरी कशाला पाहिजे जर तुम्ही इझिली छान फिजिकल ॲक्टिव्हिटीने तुम्ही या सगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकता. तर चला, मी वॉर्मअप केलेला आहे, मार्चिंग करायचं आहे. तुम्ही सिम्पल एक 20 मिनटं छान वॉक करून आल्यावरही एक्सरसाइज करू शकता किंवा तुम्ही घरकाम, डस्टिंग, झाडू पोछा हे सगळं झाल्यावरही एक्सरसाइज करू शकता. सो याच्याकरता तुम्हाला कुठल्या जिममध्ये जायची गरज नाही किंवा खूप टेन्शन घ्यायची गरज नाही की आता मी हे कधी करू. कुठल्याही दिवसभरात तुम्ही एक 15 मिनटं काढून या दोन्ही एक्सरसाइज करू शकता. मार्चिंग, याच्यामध्ये मी तुम्हाला स्किपिंग दाखवणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्किपिंग म्हटलं की मला दोरोडी पाहिजे किंवा मला रोप पाहिजे. आज आपल्याला त्याचीही गरज नाही आहे. मी विदाऊट रोप, विदाऊट दोरोडी मी तुम्हाला दाखवणार आहे. बोधी हँड साईड, माझी बॉडी वॉर्मअप झालेली आहे. अँड मूव 1 2 3 4 5 6 7 8. इमॅजिन करायचं आहे तुमच्या हातात स्किपिंग रोप आहे. अप, मूव युअर हँड्स, गो 1 2 3 अँड होल्ड. मार्चिंग. सवय नसेल तो स्लो डाऊन करा, आधी 20 काउंट्स करा, मार्चिंग करा, मग पुढची एक्सरसाइज करा. मार्चिंग. सेकंड एक्सरसाइज, आपल्या सगळ्यांना स्क्वॉट्स माहिती आहे. अप, वाईड स्क्वॉट्स अँड बॅक. हे सिम्पल स्क्वॉट्स आहेत. याच्यामध्ये मी पाय जवळ घेत नाही आहे. वाईड स्क्वॉट्स अँड बॅक, वाईड स्क्वॉट्स अँड बॅक. मी माझे पाय, माझे टोज बाहेरच ठेवलेले. मी हँड्स आत्ता वापरत नाही आहे. वॉच, चेन, मूव 1, हिल्स अप अँड डाऊन, हिल्स अप अँड डाऊन, हिल्स अप अँड डाऊन. कम्फर्टेबल नसाल तर सिम्पल स्क्वॉट्स, जम्पिंग स्क्वॉट्स तुम्ही करू शकता. जसे तुम्ही कम्फर्टेबल व्हाल. लिफ्ट युअर हील्स अँड बॅक, lift your heels and back. Marching. And second time, skipping, go, move. 1 2 3 4 5 6. Move your hands, come on. 1 2, inhale, exhale, part sarar, knees soft for 3 2 and 1. Marching out and release. So friends, तुम्ही बघितलं स्किपिंग विथ वाईड स्क्वॉट्स, हिल्स अप, परत स्किपिंग.
या ज्या 2 एक्सरसाइज आहेत, येस थोड्या हाय इम्पॅक्ट एक्सरसाइज आहेत, पण तुम्ही ऑल्टरनेट 10-10 काउंट्स किंवा 20-20 काउंट्स किंवा 10 काउंट स्किपिंग आणि 5 काउंट्स वाईड स्क्वॉट्स असं जरी केलं कॉम्बिनेशन तरीही चालू शकतं. पण दिवसभरातनं मिनिमम 10 ते 15 मिनटं तरी या 2 एक्सरसाइजला वेळ काढा. त्याच्यामध्ये तुमचं छान वॉर्मअप असणं गरजेचं आहे आणि या एक्सरसाइज झाल्यावर छान कूलडाऊनही गरजेचं आहे. स्ट्रेचेस छान द्या, छान वॉर्मअप करा आणि स्वतःला हायड्रेट ठेवा या सगळ्या एक्सरसाइज करताना, तुमच्या डेली ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना. सो या सगळ्या गोष्टींचं लक्षात ठेवा. तुमचं डेफिनेटली मेटाबॉलिझम छान राहील, ते 30 असो किंवा 60 असो. तर परत भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.